ठाकरे बंधूंमधील दादर माहीमचा तिढा सुटलेला आहे अशी माहिती समोर येते. 6 पैकी 4 जागा शिवसेना ठाकरे पक्षाला दिल्या जाणार आहेत अशी देखील माहिती आहे. ठाकरे बंधूंमधील दादर माहीमचा तिढा सुटला अशी देखील माहिती समोर येते. या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय. तर मनसेच्या वाट्याला 2 जागा गेलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून याच जागांवरनं ठाकरे बंधूंमध्ये तिढा निर्माण झालेला होता. मनसे आणि शिवसेना युबीटीमध्ये याच जागांवरनं खरं तर चर्चा देखील सुरू होती. अखेर आता दादर माहीमचा हा तिढा सुटलेला आहे अशी देखील माहिती समोर येते. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णात, गेल्या काही दिवसांपासून याच जागांवरनं हा तिढा निर्माण झालेला होता. अखेर हा तिढा आता सुटलेला आहे. काय अपडेट्स आहेत? प्रामुख्याने दादर माहीममधील 192 आणि 194 वॉर्ड हे वादाचा मुख्य कारण होतं. परंतु आता त्यावर तोडगा निघालेला आहे. 192 नंबर जो आहे तो मनसे लढणार हे फिक्स झालेलं आहे आणि तिथून यशवंत किल्लेदार जे मनसेचे नेते आहेत ते तिथून लढणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे. परंतु त्या ठिकाणी थोडीशी नाराजी शिवसेना ठाकरे गटामध्ये असलेली पाहायला मिळते. कारण तिथं शिवसेना ठाकरे गटाचा माजी नगरसेवक आहेत प्रदीप पाटणकर आणि तिथून त्यांचे पती प्रकाश पाटणकर हे इच्छुक होते. त्यामुळं ते देखील तिथले कार्यकर्ते नाराज झाल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर 194 वॉर्ड जो शिंदे गटाचे समाधान सरवणकर तिथून नगरसेवक होते त्या ठिकाणी तो वॉर्ड जो आहे तो शिवसेना स्वतः लढणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. परंतु त्याचबरोबर 190 वॉर्ड 190 आणि 192 अशा प्रकारे 2 वॉर्ड हे शिवसेना ठाकरे गटानं मनसेला दिलेले आहेत आणि मनसे दादर माहीममध्ये. त्यामुळे आपण पाहतोय आता अखेर यावर आता मार्ग निघालेला आहे आणि हा तिढा सुटलाय असंच म्हणता येईल. धन्यवाद कृष्णात सविस्तर माहितीसाठी.